DIG वगैरे तिथं आले असताना त्यांनी त्याच्या पश्चातापाची भावना बोलून दाखवली। आधी DIGनं त्याला झापलं, नंतर एका साधू महात्मा जो जेलमध्ये जाऊन अशा प्रकारच्या लोकांचं घेण्यासाठी काम करतं त्यांना पाठवलं। मग त्यांनी विचारलं की बाबा तू खरंच परिवर्तन करायला तयार आहे का, मन परिवर्तन पश्चाताप होत आहे का? त्यांना सांगितलं की मी माझ्या जे कार्य केलं ते चुकीचं केलं, मला पश्चाताप आहे, मला अशा प्रकारचं माझं डोकं भडकवण्यात आलं होतं आणि माझ्यातून हातून अशी घटना घडली। मग ती बाई जी मृत झाली तिची बहीण तो त्या बाबांना संपर्क केला, ती बाई आली, त्यांचं बोलणं झालं। मग त्या बहिणीनं ह्याला राखी बांधली, हा रडला। मग त्या बहिणीनं ह्याच्यासाठी दयेचा अर्ज केला, ह्याची सुटका झाली, मुक्तता झाली आणि नंतर हा व्यक्ती त्या घराचा त्यानंतर ज्याची हत्या ह्यानं केली होती त्या घरामध्ये घराच्या लोकांनी ह्याला आपला भाऊ म्हणून स्वीकारला। आता ज्या ठिकाणी त्याला हत्या केली होती त्या ठिकाणी त्यानंतर एक मंदिर त्यांना बांधलं आहे आणि त्या ठिकाणी जयंती साजरी करतो, पुण्यतिथी साजरी करतो। म्हणजे दोन मुद्दे या ठिकाणी मांडायचे आहे। एक आहे की अशा प्रकारे जे सत्तेत आहे, कुठल्याही प्रकारचं सत्तेत आहे ते स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांना भडकवतात, धर्माचा नावानं किंवा इतर कुठल्याही नावानं। आणि दुसरं, शेवटी तुम्हाला माणसाला बदलायचं असेल तर तुम्हाला क्षमा आणि प्रेमच द्यावं लागेल। क्षमा विनश्य भूषणम, प्रेम आपण गांधीनं म्हटलंय सत्य ईश्वर आहे। मी अण्णांनी आता मला विचारलं होतं काय वाचताय, मी तिथं सांगितलं नाही त्या टॉमस काय वाचता। आणि टॉमस कायचं एक पुस्तक आता वाचलं आहे, दुसरं सुरू केलं आहे बी थिंक युअरसेल्फ, आणि दुसरं पुस्तक वाचलं आहे लेटर टू हिंदू, लेटर फ्रॉम हिंदू असं काही पुस्तक आहे। आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे लव्ह इज गॉड, प्रेम ईश्वर आहे, करुणा ईश्वर आहे, सेवा ईश्वर आहे। ज्या ठिकाणी प्रेम आहे, ज्या ठिकाणी करुणा आहे, ज्या ठिकाणी सद्भावना आहे, त्या ठिकाणी सेवा आहे, तिथंच धर्म आहे, तिथंच ईश्वर आहे। तर हा तत्व आपण साऱ्यांनी पाळलं तर मला असं वाटतं की आपल्यामध्ये जाती धर्माच्या नावानं कुठलाही वाद होणार नाही आणि असे वाद होऊ नये यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम सातत्यानं आयोजित केले पाहिजे। विविध जाती धर्मातील लोकांचा आपला संवाद वाढला पाहिजे, निश्चितच याच्यावर आपण तोडगा काढू शकू असा आशावाद या ठिकाणी मी दर्शवितो। आणि आपण मला संधी दिली त्याबद्दल आपलं धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच।